हा, सुरू करा मॅडम. सुरू करू का मॅडम? हो, करा मॅडम. आत्मवंदन सगळ्यांना. ब्रह्मांडीय ऊर्जेला कोटी कोटी आत्मवंदन. आणि सुदर्शन पिरामिडला पण कोटी कोटी आत्मवंदन. आणि विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन तर्फे हा जो दासबोध वाचनाचा कार्यक्रम घेतलाय आणि मला वाचनाची संधी दिली त्याबद्दल मंगल मॅडम यांना पण मी आत्मवंदन करू त्यांचे कोटी कोटी धन्यवाद मानते. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हाला पण मी मनापासून धन्यवाद देते. दासबोध वाचनातील मी 10वा समास आपल्या पुढे सादर करणार आहे. 10वा दशक सादर करणार आहे. आणि त्याच्यातील हा पहिला समास जो आहे तो जगज्योती नाम असं त्याचं नाव आहे. यामध्ये त्यांनी आपले जे सगळ्यांचे जे अंतःकरण आहे म्हणजे आपल्या सर्व प्राणीमात्रांचे जे अंतःकरण आहे ते कसे एक आहे हे समजावण्याचा प्रयत्न आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी केलेला आहे. प्रभू श्री रामचंद्र आणि श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी मी प्रणाम करून वाचनाला सुरुवात करते. या दशकामध्ये श्री स्वामी समर्थांनी वेदांतामधील 3 महत्वाचे सिद्धांत समजावून दिले आहेत. पहिला सिद्धांत असा: जगामध्ये जिकडे तिकडे एक प्रचंड शक्तिमान आणि ज्ञान संपन्न जाणीव कार्य करीत आहे. त्याचे नाव जगज्योती असे आहे. उपनिषदातील हिरण्यगर्भ हेच ते होय. दुसरा सिद्धांत ते इथे सांगतात की पिंड आणि ब्रह्मांड दोन्हींना प्रलय आहेत. जसा आपला देह तसे सारे दृश्य किंवा सतत प्रलयाकडे किंवा विनाशाकडे धाव घेत आहे हे विश्व असे ते म्हणतात. म्हणून ते सगळे भ्रमरूप असे समजावे. आपल्याला मॅडम सांगतातच हे जे काही चाललेलं आहे ते सगळं आपण भ्रम समजायचं म्हणजे हे सगळं नाटक चालले पृथ्वीवरती, हे खरं समजायचं नाही हे आपल्याला मॅडम सांगतात. तेच इथे रामदास स्वामी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त निश्चल ब्रह्म हेच अंतिम सत्य समजावे. तिसरा सिद्धांत ते इथे सांगतात: माया म्हणजे स्वरूपाचा विसर हेच पाप, तर ब्रह्म म्हणजे स्वरूपाचे स्मरण हेच पुण्य होय. या 3 सिद्धांतांबरोबरच श्री स्वामी समर्थांनी अं, श्री समर्थांनी साधने संबंधी 4 महत्वाच्या गोष्टी ते सांगितल्यात. म्हणजे त्यांनी आपल्याला 3 सिद्धांत तर इथे सांगितलेलेच आहेत, शिवाय ते आपल्या इथे महत्वाच्या 4 गोष्टी सांगत आहेत. तर त्यातली पहिली गोष्ट अशी की मोठमोठ्या संतांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांचे सामर्थ्य प्रत्यक्ष अनुभवाला येते. सत्पुरुष अत्यंत निर्वासन असतात. जिवंत असताना ते ब्रह्मस्वरूप झालेले असल्यामुळे देह पडला तरी त्यांच्यामध्ये यत्किंचितही फरक होत नाही असे ते सांगतात. म्हणून जे जो त्यांच्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवेल त्याला तो सदैव सांभाळेल अशी त्यांनी पहिली गोष्ट इथे सांगितली. 4 गोष्टींपैकी ही पहिली गोष्ट सांगितली. आणि दुसरी गोष्ट अशी की भजन सगळेच करतात परंतु काहीही कामना न बाळगता भक्ती करणे फारच और आहे. निष्काम भक्तीमध्ये विलक्षण सामर्थ्य आढळते. निष्काम भक्ती आणि ब्रह्मज्ञान यांची जोड मिळाली तर त्यास त्रिभुवनात तुलना नाही. तिसरी गोष्ट अशी की आत्मज्ञान झाले त्याचा गमक कोणते? परमेश्वर ओळखला तर मी खरा कोण हे कळते. ब्रह्मांड कोणी केले व कशाचे बनवले हे समजले तर मुख्य कर्ता कोण हे कळते. पापाची खंडना झाली आणि जन्मयातना चुकली की आत्मज्ञान झाले असे खात्रीने समजावे. आता या 3 गोष्टीनंतर चौथी गोष्ट त्याचे सांगतात की नीटपणे शोधून सद्गुरू करावा. त्याच्या संगतीमध्ये राहावे. श्रवण मनन नि- निधिध्यास साधावे निधिध्यास साधावे आणि रोकडा आत्मसाक्षात्कार करून घ्यावा असे ते सांगतात. आणि अंतःकरण एक निरूपणे याच्यामध्ये ते सांगत आहेत की सचेतन प्राणी जिवंत असतात. जिवंतपणा सदैव जाणीवे सहित आढळतो. जाणीवेचे व्यक्त स्वरूप प्राण्यांच्या निरनिराळ्या प्रेरणांमध्ये प्रत्यास येते. ते आपल्याला इथे उदाहरण देऊन सांगतात की उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, हत्ती, हरिण, सर्प, पोपट, कबूतर, मासे आणि माणसे हे सगळे प्राणी कितीतरी भिन्न शरीराचे आणि स्वभावाचे असतात. परंतु त्यांच्या ठिकाणी कार्य करणाऱ्या प्रेरणा बघितल्या तर त्या कमी जास्त प्रमाणात असतात. आणि इथे असे दिसते की सगळे प्राणी अन्न शोधतात, तहान भागवतात, झोप घेतात, विश्रांती घेतात, कामवासना भोगतात, प्रेम करतात, भिऊन पळतात, दुःख वेदना सोसतात, परस्परात संघर्ष करतात, सहकार्य करतात, दुसऱ्यांवर अवलंबून राहतात, मुलाबाळांवर प्रेम करतात, तसेच क्रोध आणि द्वेष देखील करतात. यावरून सर्व जिवंत प्राण्यांच्या अंतर्यामी एकच जाणीव दाटलेली आहे असे म्हणायला हरकत नाही. सर्वांचे अंतःकरण एकच आहे.
अशा शब्दांनी श्री समर्थ या समासात जाणीवेचे अ, सामान्य करून दाखवतात. आणि इथे जेव्हा श्रोते प्रश्न विचारतात तेव्हा त्या श्रोत्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलेली आहेत. आणि इथे ओव्या दिलेल्या आहेत. ओव्यांचा पण इथे त्यांनी अर्थ दिलेला आहे. श्रीराम, सकळांचे अंतकरण एक, किंवा एक नवे अनेक, ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे. ऐसे श्रुते याने पुसिले, अंतकरण एक कि वेगळाले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती. श्रोते इथे विचारत आहेत की सर्वांचे अंतकरण एकच आहे का वेगवेगळे आहे? या ना प्रश्नाचे मॅडम. निसंशय उत्तर. हा मॅडम. हा, थोडासा आवाज अजून क्लिअर पाहिजे, असा दुरून आल्यासारखं वाटतं. ओके ओके. माईक थोडा अजून जवळ घेऊ शकत असाल तर बरं. आता येतोय का मॅडम? आता क्लिअर येतोय का येतोय ना आवाज? आता? हो हो, आता क्लिअर येतोय. मगाशी क्लिअर ओके. नव्हतं वाटत. बरं ठीक. बरं ठीक आहे. आता सर्वांचे अंतकरण एकच आहे का वेगळे आहे या प्रश्नाचे निसंशय उत्तर इथे सांगत आहेत ते. त्याचे उत्तर असे की सर्वांचे अंतकरण एक आहे की वेगळे आहे असा प्रश्न श्रोत्यांनी केला तेव्हा त्याचे उत्तर तुम्ही नीट ऐकावे आणि निसंशयपणे समजून घ्यावे. यावर श्रोत्यांचा प्रश्न येतो की हे त्यांनी सांगितले की अंतकरण एकच आहे हा अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे, हे अनुभवाने सांगतो आहे. पण श्रोत्यांचा पुन्हा दुसरा प्रश्न आहे की हे ऐकून ते विचारतायत की जर सर्वांचे अंतकरण एक आहे तर एकाचे अंतकरण दुसऱ्याच्या अंतकरणाशी समरस होत नाही, याचे कारण काय असं ते विचारत आहेत. सर्वांचे अंतकरण एक असेल, एक जेवला की सर्वांचे पोट भरले पाहिजे, एक शांत झाला की सगळे शांत झाले पाहिजे, एक मेला की सगळे मेले पाहिजेत, जगामध्ये एक सुखी असला तर दुसरा दुःखी असतो असे आढळते. असे दिसल्यामुळे मग सर्वांचे अंतकरण एक आहे हे कसे ओळखता येईल? म्हणजे इथे त्यांना पुन्हा प्रश्न पडला की जर एक अंतकरण एक असेल तर सर्वांच्या ठिकाणी जर कोणाला दुःख झालं तर सर्वांना दुःख व्हायला पाहिजे, पण तसं दिसून येत नाही. कोणी दुःखी तर कोणी सुखी असतं असं ते म्हणतायत. म्हणजे इथे त्यांना पुन्हा दुसरा प्रश्न पडला की अंतकरण एक हे कसे ओळखावे हे पुन्हा स्पष्ट समजून सांगावे. तेव्हा ते सांगतायत की जगामध्ये एक सुखी असेल तर दुसरा दुःखी आढळतो, पण प्रत्येक माणसाची भावना निराळी असते. एका माणसाचे दुसऱ्याशी एकमत झालेले आढळत नाही. म्हणून सर्वांचे अंतकरण एक आहे हे म्हणणे मनाला काही पटत नाही. सर्वांचे अंतकरण जर एक असते तर एकाच्या मनातील दुसऱ्याला कळले असते. मग एखादी गुप्त गोष्ट चोरून ठेवता आली नसती. असा अनुभव येत नाही, म्हणून हे काही तर्काला बरोबर वाटत नाही. त्यानंतर सर्वांचे अंतकरण एक असणे शक्य नाही. तसे जर असते तर लोकात परस्परात विरोध निर्माण होतो, संघर्ष होतो, तर तो झाला नसता असे ते म्हणतात. लोकांमध्ये विरोध व संघर्ष आढळतात, याचे कारण काय? सर्पदंश करायला आला तर प्राणी घाबरून दूर पळतो. तर अंतःकरण एक असते तर परस्परात असा विरोध आढळला नसता, अशी श्रोत्यांची शंका आहे. तिचे निरंतर निरसन करताना वक्ता म्हणाला की श्रोत्यांनी गडबडून जाऊ नये, प्रश्नाचे उत्तर लक्षपूर्वक ऐकावे. अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणीव जाणता स्वभाव, देहरक्षणाचा उपाव जाणते कळा. सर्प जाणून डंखू आला, प्राणी जाणून पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. त्यांनी सांगितले अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे जपण्याची स्वाभाविक किंवा नैसर्गिक शक्ती होय. या जाणण्याच्या शक्तीनेच प्राण्याला देहरक्षणाचा उपाय सुचतो. एकीकडे जाणीवेच्या प्रेरणेने सर्पदंश करायला येतो, तर त्याच जाणीवेच्या प्रेरणेने प्राणी सर्पापासून दूर पळतो. म्हणजेच सर्प व प्राणी या दोघांमध्ये जाणीवच कार्य करते. दोघांमध्ये जाणीव आहे, त्याची प्रेरणा एकच आहे, म्हणून दोघांचे अंतःकरण एकरूपच असले पाहिजे. अशा रीतीने विचार करता जाणीवेच्या दृष्टीने सर्व प्राण्यांचे अंतःकरण समान असते हा प्रत्यक्ष अनुभव येतो. जाणीव रूपाने सर्व जीवांचे अंतःकरण एकच असते ही गोष्ट सिद्ध झाली. एवढेच म्हणून जीव प्राणी आहेत त्यांच्या अंतर्यामी जाणण्याची कला एकच आहे. उदाहरणार्थ डोळ्यांनी पाहणे, जिभेने चाखणे, कानाने ऐकणे, अंगाने स्पर्श करणे, नाकाने वास घेणे, या इंद्रियांच्या अनुभवांमध्ये सर्वांना प्रचिती येते. कारण अनुभव घेणारी
जाणीव सर्वांच्या ठिकाणी सारखीच असते. पशु पक्षी किडे मुंग्या इत्यादी अनंत प्रकारचे जीवप्राणी जगात निर्माण होतात, परंतु त्यांच्यामध्ये इतर बाबतीत अत्यंत विविधता असली तरी सर्वांच्या ठिकाणी जाणण्याची कला मात्र अगदी एकच आहे. पाणी सर्वांना गारच लागते, अग्नी सर्वांना उष्णच वाटतो. याचा अर्थ असा की सर्वांचे अंतःकरण म्हणजे जाणण्याची कला एकच आहे. एखाद्याला एखादी वस्तू आवडते, एखाद्याला ती आवडत नाही. ही आवड आणि नावड माणसाच्या देह स्वभावावर अवलंबून असते. पण वस्तूची आवड आणि नावड ही अंतःकरणाच्या योगानेच कळते. सर्व प्राण्यांचे अंतःकरण एक आहे ही गोष्ट अगदी निसंशय आणि निश्चयात्मक आहे. नवल वाटण्यासारखी यात लीला जगात चौकडे पाहता येते. याची लीला जगात चौकडे पाहता येते असं ते म्हणतात. इतुके न फिटली आशंका, आता अनुमान करू नका. जाणणे तितुके एका अंतःकरणाचे. जाणून जीव चारा घेती, जाणून भीती लपती, जाणून या पळून जाती प्राणी मात्र. इतके सांगितल्याने श्रोत्यांची शंका फिटली. श्रोत्यांनी आता उगीच तर्क काढू नयेत. जेथे तेथे जाणणे आढळते ते एका अंतःकरणाचे असते हे ओळखावे. या जाणीवेच्या प्रेरणेने प्राणी चारा खातात, तिच्या प्रेरणेत प्राणी भितात आणि लपतात, तिच्या प्रेरणेनेच प्राणी पळून जातात. अगदी किडामुंगीपासून तो थेट ब्रह्मादिकांपर्यंत सर्वांचे अंतःकरण एकच असते. आणि या गोष्टींचे कौतुक आपण प्रत्यक्ष अनुभवाने पाहावे. थोर लहार जरी अग्नी, थोडे बहु तरी पाणी, धून पूर्ण तरी प्राणी, अंतःकरणे जाणीती. कोठे उगे कोठे अधिक, कोठे उणे कोठे अधिक, परंतु निज समास एक, जंगम प्राणी कोणी एक, जाटीला विण नाही. म्हणजे त्यांनी इथे त्याचा अर्थ सांगितलाय. अग्नी लहान असो की मोठा असो, तो अग्नीच असतो. पाणी थोडे असो की पुष्कळ असो, ते पाणीच असते. त्याचप्रमाणे जाणीव कमी असो की पूर्ण असो, सर्व प्राणी अंतःकरणानेच जाणतात. जाणीव काही प्राण्यात कमी तर काही प्राण्यांमध्ये पुष्कळ आढळते, पण सगळीकडे तिचे मूळ स्वरूप एकच असते. कोणीही हालचाल करणारा जिवंत प्राणी जाणीवे वाचून असूच शकत नाही असं आपल्याला स्वामी सांगतात. यानंतर जाणीव आणि नेणीव यांचा परिणाम ते सांगतात इथे. जाणीव म्हणजे अंतःकरण आणि अंतःकरण विष्णूचा अंश आहे. अशा रीतीने विष्णू विश्वाचे पालन करतो. ज्याच्या ठिकाणी जाणीव नसते किंवा जाणीव नाश पावते तो प्राणी नाश पावतो. नेणीव हे तमोगुणाचे लक्षण आहे. अशा रीतीने तमोगुणाने रुद्र संहार करतो. थोडी जाणीव व थोडी नेणीव यांचे मिश्रण असणे हे रजोगुणाचे लक्षण आहे. असे जाणीव व नेणीव मिश्रित असणारे जीव पुन्हा जन्म घेतात. बघा, म्हणजे ज्यांना मुक्ती पाहिजे असेल त्यांनी जाणीवेने सर्व कार्य जाणून घेऊन सर्व कार्य करण्याचे इथं किती महत्वाचं आहे सांगतात. जर आपल्याला पुन्हा जन्म नको असेल तर सर्व जाणीवेनेच आपण जाणून घेऊनच सर्व कार्य करायचे आहे. पण जाणीव आणि नेणीव मिश्रित जर कोण असेल तर त्यांना इथे पुन्हा जन्म घ्यावा लागतो असं ते सांगतात. जाणीवेने जीवाला सुख होते आणि नेणीवेने त्यास दुःख होते. म्हणून जन्मास आल्यावर जीवाला सुख आणि दुःख दोन्ही आवश्यकतेपणे भोगावे लागतात. रजोगुणांच्या पोटी असणारी जाणीव नेणीव मिश्रण असणारी जी बुद्धी, तोच देहामधील ब्रह्मदेवाचा हा अंश आहे असं ओळखावे. निर्माण करणारा ब्रह्म अशा रीतीने खरोखर स्थूल देहामध्ये आढळतो. विषय निघाला म्हणून या प्रसंगाने उत्पत्ती स्थिती व संहार याचे इथे विवेचन केले आहे. पण प्रत्यक्ष प्रचिती पाहून याबद्दल निश्चित मन बनवावे. पहिला समास इथे संपलेला आहे. दुसरा समास आहे देह आशंका निरूपण. यामध्ये ते सांगतात की त्यांनी श्री समर्थांनी 3 प्रश्न इथे उपस्थित केलेले आहेत. पहिला प्रश्न, विष्णू पालन करतो, रुद्र संहार करतो आणि ब्रह्मदेव निर्माण करतो असे शास्त्र सांगते व लोक देखील म्हणतात, पण हे देव काही कुठेच आढळत नाहीत. बघा, आता आपण म्हणतो की देव आहेत की नाही, इथे प्रश्न आपल्याला पडतो. तर
त्याचं इथे आपल्याला उत्तर मिळेल बघा. देव काही कुठेच आढळत नाही, म्हणजे किती वर्षापासून बरेच लोक भक्ती करतात आणि वैष्णव इथं माझं अडकलंय. ते सांगतात की देवाने माया केली असे म्हणावे तर देवच माया निर्मित आहे. मग माया कोणी केली? मायेने माया निर्मिती म्हणावे तर दुसरी मायाच नाही. आपण जर म्हणतो की देव कोणी निर्माण केले, जर मायेने केले तर ते म्हणतात की इथे माया दुसरी नाहीच आहे. मग ती पंचभूतांनी केली म्हणावे तर पंचमहाभूतांनाच मायेने निर्मिले आहे असे ते सांगतात. आता इथे त्यांनी आपल्याला सविस्तर सांगतात की देव आहे की नाही यावर चर्चा होत आहे. परब्रह्माने माया केली म्हणावे तर त्याच्या ठिकाणी करते पण नाही, शिवाय माया माफ करा मध्येच डिस्कनेक्ट होत आहे रेंज नसल्यामुळे. पंचमहाभूतांनी जर माया निर्माण केली म्हणावे तर पंचमहाभूतांनाच मायेने निर्मिले आहे. परब्रह्माने माया केली म्हणावे तर त्याच्या ठिकाणी करते पण नाही, शिवाय माया खरी मानली तर कर्तृत्वाचा प्रश्न येईल, नाही तर रेंजचा थोडा प्रॉब्लेम येत आहे मॅडम. मग व्हिडिओ बंद करून वाचता का? हा चालेल मॅडम. आज आता ऐकू येतंय ना मी बोललेलं? हो, ऐकू येतं व्यवस्थित. हो ठीक आहे. परब्रह्माने माया केली म्हणावे तर त्याच्या ठिकाणी करते पण नाही, शिवाय माया खरी मानली तर कर्तृत्वाचा प्रश्न येईल, नाही तर नाही. त्याने तिसरा प्रश्न इथे व्यक्त केलाय की वेदांमध्ये देवांचे व मायेचे वर्णन आहे, हे वेद आले कोठून? माणूस वेद बोलतो, माणसाचा देह कसा व कशाचा निर्माण झाला, हे देव कसे प्रकट झाले, या प्रश्नांना उत्तरे शोधायला या प्रश्नाचे उत्तर शोधायला जावे तर शास्त्रमत आणि लोकमत यामध्ये विरोध आढळतो. त्याचप्रमाणे निरनिराळ्या शास्त्रांमध्ये मतभेद दिसतो. तेव्हा शास्त्रमत सांभाळून अनुभवाला पटेल अशी उत्तरे दिली पाहिजेत. आता देह आशंका निरूपणामध्ये त्यांनी हे सगळं सविस्तर सांगितलंय आणि त्याच्यानंतर ओव्यांचा अर्थ इथे त्यांनी दिलेला आहे की श्रीराम स्वामींनी विचार दाखविला, येथे विष्णूचा अभाव दिसून आला, ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाही. गेल्या समासात स्वामींनी एक विस्तार मांडला तो असा की ब्रह्मा विष्णू महेश या देवता शरीरात आहे, पण या तिन्ही देवतांना कोठे स्थानच नाही. त्या आहे तसा अनुभव येत नाही. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर उत्पत्ती स्थिती संहार घडवतात काय, याचा विचाराने शोध केला तर तसा अनुभव येत नाही. उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव चार तोंडांचा आहे असे सांगतात, पण त्याचा कधी अनुभव येत नाही. पालन करणारा विष्णू चार हातांचा आहे असे म्हणतात, पण त्याला कधी कोणी पाहिलेला नाही. तो नुसता ऐकून माहिती आहे. महेश संहार करीतो, हाही प्रत्ययो कैसा येतो, लिंग महिमा पुराणे तो विपरीत बोलिला. मूळ मायेच कोणे केले, हे तो पाहिजे कळले, तेही देवांचे रूप झाले एलीकडे. महेश संहार करतो असे ते म्हणतात, पण याचा अनुभव कसा काय येतो माहित नाही. पुराणांमध्ये शंकराच्या लिंगाचा महिमा काहीच्या बाहीच वर्णन केलेला आहे. तो विपरीत भासतो. या तिन्ही देवांचे प्रकटपणे रूप धारण करणे मायेच्या अलीकडचे आहे. ती मूळ माया कोणी केली हे कळले पाहिजे. आता ह्यांनी
उत्पत्ती स्थिती आणि लय हे जे आपले ब्रह्मा विष्णू महेशांचं त्यांनी वर्णन केलं. त्याचप्रमाणे आता ते विचारतात की आता मूळ माया कोण आहे. आता हे मूळ मायेबद्दल आपल्याला इथे सांगत आहेत. मूळ माया ही खरी विश्वजननी आहे, मोठी आई आहे. तिच्यापासून गुणक्षोभिनी जन्मली. आता बघा इथे आपल्याला सांगतात सर्वच आपण म्हणतो की मनुष्य जन्म कसा निर्माण झाला, मग त्याच्यासाठी पण मनुष्यापासून मनुष्य तयार होतो. पण सगळ्यात मूळ जन्म कोणी घेतला, सुरुवातीला जन्म कोणी घेतला, पहिला मनुष्य कसा निर्माण झाला, त्याच्यात त्यांनी सांगतात की अगोदर ही मूळ माया होती आणि मूळ मायेपासून गुणक्षोभिनी जन्मली. गुणक्षोभिनीपासून सत्व रज तम हे तीन गुण जन्मले. म्हणजे सुरुवातीला हे तीन गुण जन्मले. या गुणांपासून वरील तीन देव जन्मले आहेत. म्हणजे हे जे आहेत गुण सत्व रज तम, त्याप्रमाणेच ब्रह्मा विष्णू महेशांचे हे गुण आहेत ते त्यापासून त्यांचा जन्म झाला असं ते सांगत आहेत. शास्त्र रचणारे, शास्त्रकर्ते व शास्त्र प्रमाण मानणारे सामान्य लोक देवांच्या उत्पत्तीबद्दल असे सांगतात. हे देव आहेत याविषयी काही प्रत्यक्ष अनुभव आहे काय, असे विचारले तर त्यापैकी बरेच लोक अकांत तांडव करतात म्हणून त्यांना विचारण्याची सोय नाही. त्या देवांच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव ते लोक आणून देऊ शकत नाहीत. ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही त्यासाठी नाना प्रयत्न करणे म्हणजे नुसती फसवाफसवी होते असं ते सांगतात. आता त्यांनी ते सांगितले की प्रचिती विनवैद्य म्हणवी, उगीच करी उठा ठेवी, तया मूर्खाला गोवी प्राणी मात्र, तैसाचा हाही विचार, प्रत्यय करावा निर्धार, प्रत्यय नसता अंधकार, गुरु शिष्यासी. इथे ते सांगतात बघा, समजा एखादा मनुष्य अ, जर रोगी असेल आणि त्यावर उपचार यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान त्याला नसताना स्वतःला तो वैद्य म्हणू लागला तर त्याचा व्यवसाय म्हणजे नुसते उठाठेव होते. म्हणजे त्याला कशाचंही ज्ञान नाहीये, कुठल्याही रोगाबद्दल त्यावर कसा उपचार करायचा याचं कुठलंही ज्ञान नसताना जर तो स्वतःला वैद्य म्हणून घेत असेल तर त्याचा हा व्यवसाय काय चालणार आहे का पुढे? नाही चालणार. म्हणजे हा व्यवसाय म्हणजे ती नसती उठाठेव होते असं ते म्हणतात. अशा मूर्खाला सर्व लोक अडचणीत टाकतात. म्हणजे ते उपचार केला तर त्याच्यावर त्याचा फायदा तर व्हायला पाहिजे ना रोगावर. जर तो फायदा दिसून आला नाही तर तो कसं काय वैद्य म्हणावा. या देवांच्या बाबतीत असाच प्रकार होतो. येथे प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग आपले निश्चित मन बनवावे. प्रत्यक्ष अनुभव नसेल तर गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानाच्या अंधारामध्ये भ्रमत राहतात. बरेच लोकांना तरी काय नावे ठेवायची, लोक म्हणतील तेच बरोबर आहे असे म्हणावे लागते. म्हणून स्वामींनी हा विषय सगळा स्पष्ट करून सांगावा. आता दुसरा प्रश्न ते इथे सविस्तरपणे मांडतात की देवांनी माया केली असे म्हणावे तर देवच मुळी मायेने निर्माण केले आहेत. देवांची रूपे मायामय आहेत. मायेने माया निर्माण केली असे म्हणावे तर मूळ माया एकच आहे, दोन नाहीतच. पंचमहाभूतांनी माया निर्माण केली असे म्हणावे तर मूळ मायेमध्ये पंचभूते भरून आहेत म्हणून ते शक्य नाही. परब्रह्माने माया निर्माण केली म्हणावे तर परब्रह्मामध्ये कर्ते पण नाही. आता येतोय का आवाज? हा, तो कमी कमी होते, बहुतेक नेटमुळेच होतंय ते. हो हो. ठीक शिवाय माया जर आहे. खरी असली, आता येतोय का मॅडम? हो, येतोय आता. हा, शिवाय माया जर खरी असली तर परब्रह्माकडे कर्ते पण देण्याचा प्रश्नच होता. माया जर खरीच नाही तर तिला निर्माण करण्याचा कर्तृत्वाचा प्रश्नच येत नाही. शेवटी श्रोता म्हणतो की हे सारे प्रश्न सुटून मनाला अनुभव येईल असे विवेचन सद्गुरूंनी कृपाळू होऊन करावे. ते म्हणतात की आता इथे वेद शब्दमय आहेत आणि शब्द अक्षरांपासून बनतात. सर्व अक्षरांचे मूळ ओंकाराच्या 3.5 मात्रांमध्ये आहे. आपल्याला पण ओंकार साधना करताना आपण त्याचं महत्त्व जाणून घेतलेलं आहे की सर्वात पहिल्यांदा ओंकाराची निर्मिती झाली पूर्ण ब्रह्मांडामध्ये. ओंकारचा ध्वनी आपल्याला ऐकू येतो म्हणून वेद हे मात्रामय आहेत. ओंकार देहाशिवाय साकार होत नाही आणि देहा वाचून देह निर्माण होत नाही. देहामध्ये नरदेह उत्तम मानतात.
नरदेहामध्ये ब्राह्मण देह श्रेष्ठ मानतात. ब्राह्मण देहाला देवांचा वेदांचा अधिकार आहे. असो, येथे प्रश्न असा येतो की वेद कोठून निर्माण झाले, देह कशाचे बनवले आणि देव कोणत्या रीतीने दृश्य आकाराला आले. श्रोत्यांचा तर्क असा धावू लागला. त्यांचे समाधान करणे जरुरीचे आहे, म्हणून वक्ता म्हणाला की आता अगदी लक्षपूर्वक उत्तर ऐकावे. प्रश्नांच्या उत्तराची ते दिशा दाखवून आपल्याला मार्गदर्शन करतात की प्रत्यक्ष अनुभव बघितला तर खरोखर अडचण निर्माण होते, कारण शास्त्र जे प्रतिपादन करतात त्याच्याशी अनुभवाचा विरोध येतो. त्यामुळे सगळाच गोंधळ होऊन शास्त्र खरे मानावे आणि शास्त्र खरे मानावे की अनुभव खरा मानावा, अशी अडचण इथे उभी राहते. आणि यावर तर्क करीत राहिले तर निकाल लागत नाहीच. पण क्षणाक्षणाने काळ मात्र फुकट जातो. म्हणजे त्यांचं इथं असं म्हणणं आहे की यावर जर कवितर्क करत राहिलो तर निकाल तर लागत नाहीच, पण या वादविवाद करण्यातच वेळ मात्र फुकट जातो, असं त्यांचं म्हणणं आहे. लोकांची मते काय आणि शास्त्राचे निर्णय काय या नाना प्रकारचे असतात, म्हणून त्यांच्यामध्ये एक निश्चित असा सिद्धांत आढळत नाही. त्यामुळे असे होते की शास्त्राचे प्रामाण्य सांभाळण्याचा प्रयत्न केला तर हा घोटाळा उलगडत नाही, आणि हा घोटाळा उलगडण्याचा प्रयत्न केला तर शास्त्रांच्या निर्णयामध्ये एकमत आढळत नाही. आपले उत्तर असे पाहिजे की एकीकडे शास्त्राच्या प्रमाणाला धक्का लागू नये आणि दुसरीकडे प्रत्यक्ष अनुभवाशी त्याचा विरोध येऊ नये. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की या वादविवादात उत्तर असं आलं पाहिजे की शास्त्रामध्ये जे प्रमाण दिले त्याला पण धक्का लागू नये आणि प्रत्यक्ष आपण जो अनुभव घेतो आयुष्यात त्याच्यात पण त्याला विरोध दिसू नये, असं त्यांचं म्हणणं आहे. आधी पूर्व पक्ष मांडावा, त्यातील दोष दाखवून तो बाजूस सारावा आणि मग आपला सिद्धांत प्रतिपादन करावा. एकच उत्तर द्यावे, पण त्याने शहाणा व अडाणी दोघांचे समाधान व्हावे. आता इथे त्यांनी सांगितले की जे ज्ञानी असतात, ज्यांनी अभ्यास केलेला असतो, त्यांचे समाधान होते उत्तराने, पण कधी कधी जे अडाणी असतात, ज्यांना कशाचे ज्ञान नसते, त्यांचं त्या उत्तराने समाधान होत नाही. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की उत्तर असं सांगावं की त्याच्याने शहाणा व अडाणी दोघांचे समाधान व्हावे. शास्त्रामध्ये पूर्व पक्ष सांगण्याची रीत आहे. पूर्व पक्ष अपुरा असतो, लटका असतो, खरा नसतो. म्हणून येथे जर पूर्व पक्ष मांडला आणि त्याचे विवेचन केले तर आम्हाला त्यात दोष देता येणार नाही. तथापि शास्त्रांचे प्रामाण्य रक्षण करून या विषयाचे कौतुकाने थोडे विवेचन करून सांगावे आणि श्रोतांनी आदराने त्याचा विचार करावा, असं ते म्हणतात. इथे समास दुसरा संपलेला आहे आणि तिसरा समास इथे सुरू होत आहे. त्याचं नाव आहे देह आशंका शोधन. या समासामध्ये आवाज येतोय ना माझा मॅडम? आवाज येतोय ना माझा? हो येतोय आता मॅडम. व्यवस्थित. ठीक आहे, ठीक. या समासामध्ये विश्व अशा कशा क्रमाने निर्माण झाले ते प्रथम सांगितले आहे. नंतर वायू, अग्नी आणि आप व पृथ्वी या चार भूतांची दोन दोन रूपे सांगितलेली आहेत. आपल्या देहामध्ये जसे अंतःकरण वास करते तसे विश्वामध्ये अंतःकरण वास करते. ते जाणीव रूप आहे, शक्तिरूप आहे. सचेतनामध्ये अंतःकरण प्रकटपणे आढळते, तर अचेतनामध्ये तसे आढळत नाही. तेथे ते गुप्त व सुप्त असते. अर्चना मॅडम माणसामधील व्हिडिओ सुरू करा की, नेटवर्क नाहीये. आहे मध्ये मध्येच मॅडम, नेटवर्क लो होतं म्हणून ठीक आहे केलं ठीक आहे. होतं. हो, मी आता जॉईन झाले, माणसामधील बोला. माणसामधील अंतःकरण जाणीव रूप आहे. ते जाणीव मीपणाने वाचले. मीपणा वासनामय असतो. बृहदारण्याचा 4 अध्यायाचे इथे सांगितलेले आहे की वासना सूक्ष्मरूप वायुरूप असते, म्हणून दृश्य विश्वामध्ये वायूला फार महत्व आहे. जसे वायूच्या 2 रूपांपैकी एक रूप म्हणजे वारा, त्याचे दुसरे रूप म्हणजे अदृश्यात वाहणारी वासना होय. श्री समर्थांनी असे स्पष्टपणे सांगितले आहे की एका आत्मस्वरूपाखेरीज सर्व देव, देवता व भूते वायुरूप असतात.
शतपथ ब्राह्मणांमध्ये असा मंत्र त्यांनी इथे सांगितलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी जाणीव असते व वासना पण असते. त्यांचे रूप सूक्ष्म असल्याने ते वाटेल तिकडे भ्रमण करू शकतात. त्यांच्यामध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ पायऱ्या असतात. त्यावर त्यांची शक्ती अवलंबून असते. जगामध्ये निरनिराळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या निरनिराळ्या शक्ती वावरतात. नाना तऱ्हेच्या मंत्रतंत्रांनी त्या वश करून घेता येतात. वायूंची 2 रूपे अशी सांगितली तशीच अग्नीची, पाण्याची आणि पृथ्वीची देखील वर्णन केलेले आहेत. श्रेष्ठ रूपामध्ये शक्तीचा व सामर्थ्याचा आविष्कार मोठा असतो, प्रभावी असतो आणि कनिष्ठ रूपामध्ये ते सामर्थ्य मर्यादित वावरते. त्यांनी त्यात सांगितलेलं आहे की श्रीराम उपाधी विन जे आकाश तेच ब्रह्म निराभास ते निराभासी मूळ मायेत जन्म झाला. ते मूळ मायेचे लक्षण वायू स्वरूपी जाण पंचभूते आणि त्रिगुण वायू अंगी. ते सांगतात की आकाशाला मर्यादा असते, ते वेगळेपणाने भासते. मर्यादा व वेगळेपणाचा भास काढून टाकला की तेच आकाश ब्रह्मस्वरूप बनते. अशा अमर्याद आणि भासरहित ब्रह्मामध्ये मूळ माया जन्म पावली. वायुरूप असणे हे मूळ मायेचे लक्षण होय. 5 भूते आणि 3 गुण वायूमध्ये अंतर्भूत असतात. येथे वायू म्हणजे शक्ती असा अर्थ आहे. मूळ माया शक्तिरूप आहे. साऱ्या विश्वाची मोठी आई आहे. गुण माया ही धाकटी आई आहे. म्हणजे मूळ माया ही जी आहे शक्तिरूप ती मोठी आई आहे आणि गुण माया ही धाकटी आई आहे. आकाशापासून वायू निर्माण झाला त्यास वायुदेव म्हणतात. वायूपासून अग्नी निर्माण झाला त्यास अग्निदेव म्हणतात. अग्नीपासून आप निर्माण झाले ते नारायणाचे स्वरूप आहे. आपापासून पृथ्वी निर्माण झाली तिचे रूप बीजाकार आहे. बीजामध्ये ज्याप्रमाणे संबंध वृक्ष गुप्तपणे सामावलेला असतो त्याचप्रमाणे पृथ्वीमध्ये शक्ती गुप्तपणे वास करते. पृथ्वीमध्ये सुद्धा शक्ती आहे असं त्यांचं म्हणणं आहे की ती गुप्त रूपाने पृथ्वीमध्ये वास करते. ज्या जळद्रव्याची पृथ्वी बनलेली आहे ते मूळ शक्ती स्वरूपच आहे. पृथ्वीच्या पोटात पुष्कळ पाषाण आहेत. त्यापैकी काही पाषाणांमध्ये देवांचे लक्षण मानतात. अशा पाषाणांमध्ये देव वास्तव्य करतो याची प्रचिती येते. आता आपण पाहतो सगळ्या मूर्ती पाषाणापासून बनलेल्या असतात देवांच्या आणि त्याच्यामध्ये आपण देवाचे तत्व आहे असं मानून आपण त्याची पूजा अर्चा करतो. पाषाणामध्ये देव असण्याचे हेच प्रमाण समजावे. अनेक वृक्षांमध्ये आणि मातीच्या मूर्तीमध्ये देव आहे असा रोकडा अनुभव जगातील पुष्कळ लोकांना येतो. या सर्व देवांना एक वायूचा आश्रय असतो. हे सर्व देव शक्तीची विविध रूपे आहेत. देव यक्षिणी कात्यायनी चामुंडा जखिनी मानविनी नाना शक्ती नाना स्थानी देश परत्वे. पुरुष नामे कित्येक देव असती अनेक भूते देवते नपुषक नामे बोली जेती. इथं त्याचा अर्थ असा आहे या ओळीचा की देव यक्षिणी आणि कात्यायनी चामुंडा जाखिनी मानविनी वगैरे अशा अनेक प्रकारच्या शक्ती निरनिराळ्या देशांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी आढळतात. म्हणजे प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या नावांनी ती शक्ती अवतरित होत असते. तिचे नाव इथे दिलेत की यक्षिणी कात्यायनी चामुंडा जाखिनी वगैरे असे तिथे इथे नावे दिलेली आहेत. पुल्लिंगी नावे असणारे कितीतरी देव आहेत. त्याचप्रमाणे दैवते भूते अशी नपुंसक नावे असणारे देव आहेत. जगामध्ये देवदेवता देवते आणि भूते खरोखर असंख्य आहेत. पण हे सगळे वायुरूप आहेत. ही सगळी शक्तींची रूपे आहेत. आपल्याला मॅडम सांगत असत की देव हा काय खरोखर तिथे स्वर्गात बसलेला नाहीये तर त्याची शक्तिरूप किंवा वायुरूपात त्याच्या तत्वरूपामध्ये त्या त्या ठिकाणी त्या देवतेचं तत्व असतं. या सर्व देवता नेहमी वायुरूपाने राहतात. प्रसंग येईल त्याप्रमाणे त्या अनेक प्रकारे देह धारण करतात. गुप्त असलेले प्रकट व्हायचे आणि प्रकट असलेले गुप्त व्हायचे अशा रीतीने सगळ्या देवता वागतात. या देवदेवता वायुरूपाने सगळीकडे संचार करतात फिरतात. वायूमध्ये जगत ज्योती आहे ती जाणीव रूपच आहे. ही जी जाणीव आहे तिच्यामध्ये वासनेमुळे नाना प्रकारचे भेद निर्माण होतात. वासनेमुळे
जाणीव कलेमध्ये निर्माण होणारे जे भेद तेच या वायुरूप देवदेवतांचे मूळ आहे. वासना शुभ असेल तर देवता श्रेष्ठ आणि वासना अशुभ असेल तर ती देवता कनिष्ठ असते. जेवढे आपले वासना चांगल्या असतील तेवढी ती देवता श्रेष्ठ असते आणि जर आपली वासना चांगली नसेल तर ती देवता कनिष्ठ असते. भूताखेतांची वासना तर अगदीच हीन दर्जाची असते असे त्यांनी सांगितले. यानंतर चार भूतांचे विविध प्रकार ते सांगतात. आकाशापासून वायू निर्माण झाला तेव्हा त्याचे दोन विभाग झाले. श्रोत्यांनी याचा लक्षपूर्वक विचार करावा. आपण ज्याला वारा म्हणतो तो वायूचा एक प्रकार आहे. तो प्रकार सर्वांना माहीत आहेच. ज्यास जगज्योती असे म्हणतात तो दुसरा प्रकार होय. साऱ्या देवदेवता म्हणजे जगज्योतीच्या अनंत मूर्ती आहेत. जगज्योती म्हणजे जाणीवेचे पूर्ण रूप. ते शक्तिमय असते. वासना जाणीवेची लहान मोठी केंद्रे तयार करते. जेथे वासना चांगली आणि जाणीव विशाल असते तेथे शक्ती शुभ आणि सामर्थ्य मोठे असते. जगामध्ये जो माणूस मनापासून उपासना करतो त्याला या शक्ती केंद्राची म्हणजे श्रेष्ठ देवदेवतांची मोठी मदत असते. या देवदेवता उपासकाला अनेक अडचणींमधून सुरक्षितपणे पार पाडतात. त्याला सांभाळून नेण्यास त्या नेहमी तत्पर व जागृत राहतात. या ज्या मंदिरामध्ये उत्तम व निष्काम उपासना चालते तेथे अनेक शुभ व श्रेष्ठ देवदेवतांचा वास असतो. हाच नियम थोर सत्पुरुषांच्या समाधी स्थानांना लागू पडतो. जो तामसी उपासना करतो किंवा ज्या ठिकाणी तामसी मंत्र किंवा तंत्र यांचा पाठ चालतो तेथे कनिष्ठ देवता आणि हीन शक्ती वास करतात. बऱ्याच ठिकाणी चांगल्या गोष्टींसाठी पण उपासना केली जाते आणि काही ठिकाणी वाईट गोष्टी मंत्रतंत्र करून केल्या जातात. तर तिथे त्यांनी सांगितलं की हीन शक्ती तिथे वास करत असते. त्यांच्या मदतीने तात्पुरती वासना जागृती घडून येते हे खरे, परंतु त्या उपासनेचा शेवट चांगला घडून येत नाही. म्हणजे वाईट गोष्टींसाठी मंत्रतंत्र करून दुसऱ्यांसाठी आपण बघतो की जसं चांगल्या गोष्टी आहेत तसं मंत्रतंत्राने दुसऱ्यांसाठी वाईट गोष्टी केल्या जातात. म्हणजे दुसऱ्याचं जर बघत नसेल किंवा असं काही काही गोष्टी असतात तर ते करतात दुसऱ्यांवरती मंत्रतंत्राने त्याच्यावर जे उपाय करतात ते शेवटी त्यांनी सांगितले की ह्याचा शेवट चांगला घडून येत नाही. त्याच्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते असं इथे सांगितलं आहे. वायूचे विकार पुष्कळ आढळले तरी त्याचे मुख्य प्रकार दोनच आहेत. यानंतर तेजाचे प्रकार ऐकावे. वायूपासून तेज निर्माण झाले. उष्ण व थंड अशा दोन प्रकारांनी ते इथे अनुभवास येते. तेजाचे हे दोन प्रकार आता ऐकावे. प्रकाशरूप आणि अत्यंत तेजोमय असा सूर्य उष्णापासून झाला. त्याचप्रमाणे सर्व भक्षक अग्नी आणि वीज दोन्ही उष्णापासूनच निर्माण झाली. थंड आणि शीतल तेजापासून पाणी, अमृत, चंद्रमा, तारका आणि थंडी हे निर्माण झाले. आता हे सर्वांनी लक्ष देऊन ऐकावे असं ते सांगतात की आपही तेज बहुत विकारले परंतु द्विविधाच बोलिते. आपही द्विविधाच निरोपिले आप आणि अमृत. आता पृथ्वीचे प्रकार म्हणजे त्यांनी सांगतात तेजाचे विकार बरेच असले तरी त्याचे मुख्य प्रकार दोनच आहेत. पाण्याचे प्रकार देखील मुख्यतः दोनच आहेत. ते म्हणजे पाणी आणि अमृत. ते दोन प्रकार सांगितले की एकतर पाणी आणि अमृत हे दोन प्रकार त्यांनी सांगितलेत. आणि आता ते सांगतात की एके पृथ्वीचा विचार पाषाण मृत्तिका निरंतर आणि दुसरा प्रकार सुवर्ण परिसना रत्ने बहुरत्ना वसुंधरा कोण खोटा कोण खरा अवघे कळे विचारा रूढ होता. आता पृथ्वीचे प्रकार ऐकावे. दगड व माती हा नेहमीच्याच अनुभवाचा एक प्रकार आहे आणि सोने, परीस व अनेक प्रकारची रत्ने हा दुसरा प्रकार आहे. बहुरत्ना वसुंधरा अशी म्हण आहे. रत्न खरे कोणते व खोटे कोणते हे समजले पाहिजे. म्हणून माणूस विचारांवर स्वार झाला की हे सारे त्यास समजते. माणसे कोठून आली ही मुख्य शंका अजून तशीच राहिली आहे. म्हणजे आता आतापर्यंत जे प्रश्न पडले होते त्यांचे त्यांनी शंका निरसन केले पण शेवटी हा प्रश्न राहिलाच की माणूस कोठून आला.
ही मुख्य शंका राहिली तर ते सांगतात की श्रोत्यांनी मन सावध करावे. तेज, आप व पृथ्वी यांचे दोन प्रकार सांगण्याचा हेतू असा. पहिली प्र पहिला प्रकार अधिक गुणसंपन्न व शक्तिमय, तर दुसरा प्रकार हीन गुण व हीन शक्ती असतो. परंतु दोन्ही प्रकारांमध्ये सामर्थ्य आहेच, यात शंका नाही. तीन समाज झालेत मॅडम. चौथा वाचा येतंय का? काय? तीन समाज झालेत, चौथा वाचला तर चालेल का? हा, की किती पाहुणे हा, पण ठीक आहे. झाले आताशी. बरं बरं, ठीक आहे मॅडम. चौथा समास इथे असा आहे की बीज लक्षणीचं त्यांनी सांगितलंय की मानवाची उत्पत्ती झाली. आता इथे त्यांना प्रश्न आपला विचारला का हा प्रश्न राहिला की मानव आला कुठून, हा जो प्रश्न राहिला त्याचा आता ते आपल्याला सांगतात की मानवाची उत्पत्ती कशी झाली हे सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत की उत्क्रांती आणि निर्मिती. उत्क्रांती असे सांगते की विश्वाचा आरंभी केवळ शक्ती होती, ती अमूर्त स्वरूपात होती. ती मूर्त होऊन प्रथम जडद्रव्य निर्माण झाले. बराच काळ गेल्यानंतर त्यामधील जीवनातून म्हणजे पाण्यातून जीव निर्माण झाला. सगळ्यात पहिल्यांदा ते सांगितलं की पाण्यातून जीव निर्माण झाला. वनस्पती हा जीवाचा प्रथम अवतार होय. त्यातून सुधारणा होत होत मासे, पक्षी व जनावरे तयार झाली. सगळ्यात प्रथम पाण्यामधून जो जीव निर्माण झाला तो वनस्पती तयार झाली आणि त्याच्यानंतर मासे, पक्षी, जनावरे तयार झाली. जनावरातून मोठी माकडे जन्मली आणि अखेर माकडापासून माणूस अवतरला. निर्मिती असे सांगते की मूळ मायेमध्ये 5 भूते आणि 3 गुण अमूर्त रूपात होतेच. तिच्यामध्ये जी जाणीव असते तो ईश्वर होय. पृथ्वीवरील जे व स्वर्गातील जे पदार्थ आहेत, सजीव व निर्जीव सृष्टी, मनोधर्म व नैतिक गुण, माणसे, पशु व पक्षी, सागर, पर्वत, नद्या व वनस्पती इत्यादी सगळे सचेतन व अचेतन विश्व तो ईश्वर केवळ आपल्या कल्पना सामर्थ्याने निर्माण करतो. तरी तो स्वतः अमूर्त व अलिप्त स्वरूप रूपलीन राहतो. त्यांनी सांगितले की याची सगळी उत्पत्ती जी केली आहे वनस्पती, प्राणी, पर्वत, नद्या, डोंगर, झाडे, वेली सगळ्यांची उत्पत्ती जरी त्यांनी केली तरी तो स्वतः अमूर्त व अलिप्त आणि स्वरूप लीन राहतो. मंडूक उपनिषदाच्या द्वितीय मंडूकामध्ये 5-6 मंत्रांमध्ये विश्व निर्मिती सांगितलेली आहे. त्यातील काही मंत्र त्यांनी इथे दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ पण इथे दिलेला आहे की सृष्टीच्या आरंभी अमूर्त दिव्य पुरुष तेवढा होता. अमूर्त दिव्य पुरुषच तेवढा होता. तो आत बाहेर व्यापून असून अज आहे. त्यात जन्म नाही, होणे जाणे नाही. त्याच्यापासून प्राण, मन, सर्व इंद्रिये, आकाश, वायू, अग्नी, पाणी व पृथ्वी निर्माण झाली. त्याच्यापासून सर्व प्रकारचे देव, देवदूत, माणसे, पशुपक्षी उत्पन्न झाले. सगळे समुद्र, पर्वत, नद्या, वनस्पती यांच्यातील रस त्याच्यापासून निर्माण झाले. तो अंतरात्मा सर्व भूतांमध्ये राहून त्याचे पोषण करतो. हे स्वामी समर्थांनी या समासामध्ये हाच सिद्धांत सविस्तरपणे मांडलेला आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांनी आता या चौथ्या समासामध्ये जे काही सांगितले त्याचं थोडक्यात तिथं वर्णन केले. आता ओव्यांचा अर्थ इथे सांगितलेला आहे की श्रीराम, आता पाहो जाता उत्पत्ती, मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती, प्रत्यक्ष आता. माणूस कसा निर्माण होतो हे पाहिले तर असे प्रत्यक्ष दिसते की माणसापासूनच माणूस जन्मतो व पशुपासूनच पशु निपजतात. खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे, नाना प्रकारांची शरीरे शरीरांपासूनच होती. आकाशात फिरणारे पक्षी, पृथ्वीवर चालणारे प्राणी आणि जंगलातील जनावरे, पाण्यात राहणारे प्राणी अशी नाना प्रकारची शरीरे आहेत, पण ती सगळी दुसऱ्या शरीरापासूनच निर्माण होतात. जे प्रत्यक्ष आहे त्यास आणखी पुरावा लागत नाही. जी गोष्ट निश्चित असते तेथे तर्क चालत नाही. अर्थात समोर सरळ रस्ता दिसत असता माणसाने आडरानात शिरू नये. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आता समोर आपल्याला स्पष्ट उत्तर दिसतंय तर आता
त्याच्या शंका निर्माण करू नये. म्हणजे समोर सरळ रस्ता दिसतोय तर माणसाने आडरानात शिरू नये. विपरीतापासून विपरीत होती, परी शरीरेची बोली जेती, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही. तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासवाची कोणे केली, जेणे केली त्याची निर्मिली, काया कोणे. विचित्र व विलक्षण शरीरापासून तशीच विचित्र व विलक्षण शरीरे निर्माण होतात, पण त्यांना शरीर हेच नाव देतात. तात्पर्य, शरीरा वाचून शरीराची उत्पत्ती होणे शक्य नाही. येथे पुढील प्रश्न निर्माण होतात की शरीराची उत्पत्ती कशी झाली, ती कोणी केली, कशापासून केली, ज्याने शरीराची उत्पत्ती केली त्याचे शरीर कोणी निर्माण केले. या प्रश्नाचे उत्तर देताना जर असे म्हटले की अ चे शरीर ब ने निर्माण केले व ब चे शरीर क ने निर्माण केले, क चे शरीर ड ने निर्माण केले, तर किती मागे जावे लागेल हे सांगता येत नाही. शिवाय पहिले शरीर कसे झाले हा प्रश्न शिल्लक उरेल. त्याचबरोबर ते कशाने बनवले व कोणी निर्माण केले हे प्रश्न उत्तर वाचून राहतात. म्हणजे त्यांनी इथं उत्तर दिले की म्हणजे असं उदाहरण दिले की अ चे शरीर ब ने निर्माण केले, ब चे क ने निर्माण केले, क चे ड ने केले. तरी पहिला प्रश्न तो राहतोच ना की मग अ ची निर्मिती कशी झाली, अ पासून ब पासून क, मग अ ची निर्मिती कशी झाली हा प्रश्न राहतोच ना. मग मागील शंका ही अशी आहे की तिला उत्तर देण्याचे तसेच राहून गेले. प्रत्यक्ष अनुभव आल्यावर मात्र उगीच भलताच तर्क करू नये. प्रत्यक्ष अनुभव हाच खरा पुरावा समजावा. मूर्खाला तो पटत नाही. प्रचिती म्हटली म्हणजे सामान्य माणसाला विश्वास उत्पन्न होतो. विश्वाचे मूळ अखेर परब्रह्मात खरे, परंतु ते सदा सर्वदा निर्लेप राहते. मूळ माया सर्व घडवून आणते. परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया निर्माण झाली. तिलाच पुढे अष्टा प्रवृत्ती असे नाव दिले. 5 भूते आणि 3 गुण अशी 8 तत्वे मूळ मायेमध्ये कालवटलेली असतात. मूळ माया वायुरूप आहे, शक्तिमय आहे. वायूमध्ये जाणीवेचे जे रूप असते तीच इच्छा होय. परंतु परब्रह्मावर तिला लादता येत नाही. शक्तीमध्ये जी जाणीव असते ती सत्यसंकल्प रूप असते, म्हणून तिला इच्छा असे म्हणायचे. पण अज्ञानी माणसामध्ये इच्छेने अथवा संकल्पाने स्वस्वरूप झाकले जाते, तसे मूळ मायेमध्ये घडत नाही. शिवाय प्रथम संकल्प सत्यसंकल्प असल्याने स्वस्वरूपात स्वानंदाचा विसर पडत नाही. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी इच्छेची कल्पना केली तर ती वाया जाते, कारण ब्रह्म निर्विकल्प आहे. आत्मरूपाने ते निर्गुण व शब्दातीत स्वरूप सगळीकडे भरून राहिले आहे. वास्तविक सद्वस्तू मानवी भाषा व कल्पना यांच्या आवाक्याबाहेर आहे. आत्मा, निर्गुण वस्तू व ब्रह्म इत्यादी नावे खरोखरच भ्रमात्मक आहेत. आपण आपल्या कल्पनेने त्याच्यावर नावे लादली तरी ती भ्रामक नावे सद्वस्तूच्या स्वरूपाला स्पर्श करणार नाहीत. समजा एखाद्या माणसाने आकाशाला धोंडा मारला किंवा तो आकाशावर थुंकला तर त्याचा स्पर्श आकाशाला होत नाही. त्याचप्रमाणे कोणी आग्रहाने अथवा हट्टाने ब्रह्मास नाव दिले तर ते त्यास चिकटणार नाही. तसे ब्रह्म अत्यंत विकारमुक्त आहे. जे विकार रहित आहे त्यास विकार चिकटवण्याचा प्रयत्न केला तर विकार गळून पडतात आणि मूळ ब्रह्म मात्र जसेच्या तसेच राहते. आता ऐकावे की अनुभव समजून घ्यावा, मग आपले मन निश्चित करावे. असे केले तर साक्षात अनुभव येईल. परब्रह्माच्या दृष्टीने हे विश्व उत्पन्न झालेच नाही, म्हणून त्याच्या बाजूने विचार करताना विश्वनिर्मितीची कथा सांगणे अनुभवाच्या उलट जाण्यासारखे घडते. म्हणून
विश्वाच्या बाजूने विचार करून ते कसे निर्माण झाले ते सांगावे. आता ते इथे सांगतात की मूळ माया निर्माण झाली म्हणजे परब्रह्माच्या एका भागावर ती वावरते. तेथे मी ब्रह्म आहे असे ज्ञानमय भान आणि शुद्ध जाणीव प्रकट होते. त्या जाणीवेच्या अधिष्ठान ब्रह्माला ईश्वर असे म्हणतात. ईश्वर आणि परमेश्वर ही दोन्ही त्याचीच नावे आहेत. त्या ईश्वराला गुणांशी संबंध येतो. मग त्रिगुण भेदनाने त्याला 3 अंगे दिसतात. सत्वाचे अंग विष्णू, रजाचे अंग ब्रह्मदेव आणि तमाचे अंग महेश होय. सत्वाचे अंग विष्णू, सत्वाचा विष्णू, रजाचे अंग ब्रह्मदेव आणि तमाचे अंग महेश. इथे त्यांनी सांगितलेलं आहे की ईश्वराच्या ठिकाणी हे 3 अंगे दिसली तरी अखेर ईश्वर एकच राहतो. सत्व, रज, तम हे 3 गुण उत्तमात उत्तम गुण आहेत. त्यांच्या स्वरूपाचे वर्णन योग्य प्रमाणे मागे सांगून झाले आहेत. मागच्या भागात त्यांनी सांगितलेलेच आहे की हे कसे योग्य प्रकारे त्यांचे गुण उत्तम आहेत. ते जाणता तत्वमय ते भगवान विष्णू, जाणता पण रजोमय तो 4 तोंडाचा ब्रह्मदेव आणि नेणता तमोमय तो 5 तोंडाचा अत्यंत भोळा शंकर होय. 3 गुण एकमेकात कालवलेले असतात. ते वेगळे करता येत नाहीत. पण जेव्हा एखादा गुण अधिक आढळतो किंवा कमी दिसतो तेव्हा त्या दृष्टीने गुणांच्या बाबत सांगावे. उदाहरणार्थ मूळ मायेमधील जाणीवेमध्ये स्वत्वमय विष्णू होता. खरे म्हणजे तो जाणीव स्वरूपच होता. नंतर त्याने 4 हात असलेला देह धारण केला. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव आणि शंकर मूळ जाणीवेमध्ये असतात. नंतर योग्य काळी ते दोघे देह धारण करतात. देहाने प्रकट होण्यास व देह सोडून गुप्त होण्यास त्यांना वेळ लागत नाही. म्हणून चटकन गुप्त आणि प्रकट ते म्हणजे ते पटकन गुप्त पण होऊ शकतात आणि प्रकट पण होऊ शकतात. माणसे सुद्धा गुप्त होतात व प्रकट होतात असा प्रत्यक्ष अनुभव आपणास येतो. मग ब्रह्मा विष्णू महेश या तर देवांच्याच मूर्ती आहेत. त्यांच्या अंगी सामर्थ्य असणारच. त्या गुप्त व प्रकट झाल्या तर त्यात नवल नाही. देव देवता भूते देवते चढते सामर्थ्य आहे तेथे येण्याची न्याय राक्षसाते सामर्थ्य कळा. झेटिंग वायू स्वरूप असती सर्वेच खुळखुळा चालती खोबरी खारिका टाकून देती अकस्मात. या ओवीचा अर्थ इथे दिलाय की देव देवता भूते आणि दैवते यांच्या ठिकाणी अधिकाधिक असे चढते सामर्थ्य असते. याच न्यायाने राक्षसांच्या सामर्थ्याचा देखील एक काळ असतो. झोटिंग ही योनी वायू स्वरूप असते. झोटिंग दिसत नाही पण तो बरोबर चालला की त्याच्या चालण्याचा खुळखुळ आवाज येतो. झोटिंग कल्पना नसताना एकदम खोबरे खारका आपल्या समोर टाकून देतात. यावर विश्वास न ठेवता ते सारे खोटे आहे असे कोणी म्हणेल पण हे घडते ही गोष्ट पुष्कळांना माहीत आहे. पुष्कळांना असे अनुभव आलेले असल्याने सगळ्या लोकांना हे प्रकार माहीत आहेत. माणसे निरनिराळी शरीर वेश धारण करतात. परकाया प्रवेश करतात. मग जगाचा मालक जो परमेश्वर शरीर धारण करीत नाही असे कसे म्हणता येईल. म्हणून वायू स्वरूप जाणीवेने जे देह धरले तेच ब्रह्मा विष्णू आणि महेश झाले. पुढे मुले नातवंडे असा त्यांचा विस्तार होत गेला. त्यांनी मनात स्त्रियांची कामना केली. कल्पना करता स्त्रिया निर्माण झाल्या. परंतु त्यांच्यापासून त्यांची प्रजा कधी त्यांनी प्रजा कशी निर्माण केल्या त्यांनी प्रजा कधी निर्माण केल्या नाहीत. पुत्र व्हावा म्हणजे आता त्यांनी सांगितले की वायूपासून जे झालेले ते ब्रह्मा विष्णू महेश असं त्याने सांगितले की आता मला एक तुम्हाला उदाहरण द्यायला आवडेल की म्हणजे काही जणांना माहिती बऱ्याच जणांना माहिती नाहीये की आम्ही आहे सोकुळसाळी तर सोकुळसाळाचा तो देव आहे तो जिव्हेश्वर आहे तो शंकराच्या जिभेपासून निर्माण झालेला आहे.
आणि साळी जे असतात म्हणजे जे हातमागावर विणकाम करतात. तर प्रथम ह्या जिवेश्वराने वस्त्र निर्मिती केली, म्हणजे देवांसाठी त्यांनी वस्त्र निर्मिती केली. आणि अं, तेव्हापासून अं, समजलं जातं की साळी म्हणजे वस्त्र निर्मिती करणारा हा जिव्हेश्वर देव आहे. बऱ्याच जणांना माहिती नाहीये. इथे सांगितले की कशा कशापासून देव निर्मिती होतात. तर त्यांना शंकराच्या जिव्हेपासून हा जिव्हेश्वराचा जन्म झालेला आहे. याच्यात नाहीये, पण मी तुम्हाला एक माहिती असावं म्हणून उदाहरण सांगितलं. पुत्र व्हावा अशा इच्छेने पुत्राची कल्पना केली, त्यामुळे त्या त्या प्रसंगी पुत्र निर्माण झाले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या पद्धतीने वागले. नंतर ब्रह्मदेवाने या विश्वाची कल्पना केली. त्याने कल्पना केल्याबरोबर त्याच्या इच्छेप्रमाणे विश्व निर्माण झाले. विश्वामधील सारे जीव प्राणी ब्रह्मदेवानेच निर्माण केले. त्याने अनेक प्रकारच्या प्राण्यांची कल्पना केली. ते प्राणी ताबडतोब निर्माण झाले. अंडज, जारज वगैरे प्राणी नर मादी अशा जोडीने प्रकट झाले. जे प्राणी घामा घामाच्या पाण्यातून निर्माण झाले त्यांना स्वेदज म्हणतात. जे प्राणी चटकन वायूपासून निर्माण झाले त्यांना उद्भिज म्हणतात. माणसे जादू करून वस्तू निर्माण करतात तेव्हा तिला गौड विद्या म्हणतात. राक्षसांच्या निर्माण विद्येला ओडंबरी विद्या म्हणतात. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या निर्माण विद्येला सृष्टी विद्या म्हणतात. माणसांची गौड विद्या काही थोड्या वस्तू निर्माण करते. राक्षसांची ओडंबरी विद्या त्याहून अधिक वस्तू निर्माण करते. ब्रह्मदेवाची सृष्टी विद्या त्याहून अधिक वस्तू निर्माण करते. विश्वामधील सर्व वस्तू ते निर्माण करते. ब्रह्मदेवाने जाणले व नेणले ने जाणते व नेणते दोन्ही प्रकारचे प्राणी निर्माण केले. वेद प्रकट करून प्राण्यांना वागण्याचा मार्ग दाखवून दिला. ब्रह्मदेवाने अशा रीतीने प्राणी निर्माण केले. एकदा सृष्टी निर्माण झाल्यावर मग शरीरापासून शरीरे जन्म पावली आणि निरनिराळे प्रकार होऊन सृष्टीचा विस्तार वाढला. अशा रीतीने सगळी शरीरे निर्माण झाली. येथे शंकेचे निरसन झाले. सगळी सृष्टी विस्तार पावली ती कशी, यावर विचार केला तर तिच्या विस्ताराचा क्रम प्रत्यक्ष अनुभवास आला. ऐसी सृष्टी निर्माण केली, पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळिली, हेही विवंचना पाहिली पाहिजे श्रोती. सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळ रूपे जाणून पाहिले शरीरे दैत्य निर्दाळले नाना प्रकारीचे. या ओळीचा अर्थ इथे असं सांगितलं की ब्रह्मदेवाने या रीतीने ही सृष्टी निर्माण केली खरी, पण पुढे विष्णूने ती सांभाळली कशी, तिचे प्रतिपालन कसे केले, याचे विवेचन श्रोत्यांना समजले पाहिजे. सर्व प्राणी निर्माण झाले, त्या सर्वांच्या ठिकाणी जाणीव आहे. जाणीव विष्णूचे मूळ रूप आहे. त्या मूळ शुद्ध जाणीवेने सर्व प्राण्यांचे पालन होते. इतकेच नव्हे तर त्या जाणीवेने प्रत्यक्ष शरीर धारण करून अनेक प्रकारच्या राक्षसांना ठार मारले आहे. दुष्टांचा संहार केला आहे. आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी ही विष्णुरूप मूळची शुद्ध जाणीव अनेक अवतार धारण करते. धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूला जन्म घ्यावे लागतात. या दृष्टीने धर्माची स्थापना करणारी माणसे सुद्धा विष्णूचे अवतार समजावे. अर्थात जे अभक्त व दुर्जन असतात ते राक्षस समजावे, हे आपोआपच आले. आता जे प्राणी जन्माला येतात त्यांच्या नेणिवेने संहार होतो. ज्याप्रमाणे मूळ विष्णुरूप जाणीव प्राण्यांचे पालन करते, त्याचप्रमाणे मूळ रुद्ररूप नेणीव प्राण्यांचा संहार करते. सर्व प्राण्यांच्या शरीरामधले रुद्र ज्यावेळी खवळतो त्यावेळी सारी जीवसृष्टी नाश पावते. त्या संहाराच्या प्रसंगी सगळे विश्व जळून जाते. उत्पत्ती, स्थिती व संहार यांचे विवेचन याप्रमाणे इथे सांगून झालेले आहे. श्रोत्यांनी पुढे लक्ष देऊन ऐकावे. कल्पांती जो हा संहार घडतो तो पुढील समासामध्ये सांगायचा आहे. 5 प्रकारचे प्रलय जो ओळखतो तो खरा ज्ञानी होय. इथे 4था समास पण संपलेला आहे. आणि मग त्यांनी सांगतात की पुढच्या समासामध्ये आपल्याला सांगायचे की कसा संहार वगैरे
आणि 5 प्रकारचे प्रलय कसे ओळखावे ते पुढील समासामध्ये पाहायचे आहे. ठीक आहे का मॅडम? 4 समास झाले तिथे. हा ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. खूप 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 धन्यवाद सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद अर्चना मॅडम, तुम्ही पण सांगितल्याबद्दल. तर मला जरा उशीर झाला कारण काउन्सिलिंग चालू होतं आपल्या साधकांचं, त्यामुळे वेळ झाला. तर धन्यवाद. आता तुमचं 2 दिवस आहे ना अजून? हो मॅडम. हा ठीक आहे. तर चला, मला सर्वांना धन्यवाद. हा, काय विचारायचे, आज बोलायचं? मला वाटते की आज 4 झाले तर उद्या होऊन जातील, मला घेतले तर. उद्या उद्या होतील. आपण होऊन जाईल. आज 4 झाले म्हणून उद्या 6 शिल्लक आहेत. बघू झालं तर. बरं, ठीक आहे, चालेल. चला, सगळ्यांना धन्यवाद. सुलक्षणा मॅडम, तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज काय संकल्प लिहिले नाहीत कोणीच, फक्त डॉक्टर दीपाली मॅडमने लिहिलेत. बाकीच्यांनी काय केलं? कोणी काय इंटरेस्टेड दिसतच नाहीये. कशाला 1000 रुपये भरलेत कोर्सला मला कळलं. नुसतं 1 तास ध्यान करायला भरले का? ठीक आहे, चला धन्यवाद सगळ्यांना. भेटूयात उद्या सकाळी.